या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. गेली 28 वर्ष कोल्हापूरकरांचं आणि कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करणारी तावडे हॉटेल येथील ही स्वागत कमान आज रात्री जमीनदोस्त होणार आहे. आणि 28 वर्षाला 10 दिवस कमी असताना हा ऐतिहासिक ठेवा आता इतिहास जमा होणार आहे. या संदर्भात टीव्ही नेक्स्ट मराठी चॅनलच्या वतीनं थेट कमानीपासून घेण्यात आलेला हा आढावा आमचे प्रतिनिधी राजेंद्र मकोटे आणि गिरीश हेर्लेकर यांनी घेतला आहे. नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीच्या वतीनं आपलं स्वागत. मी राजेंद्र मकोटे, आमचे सहकारी गिरीश हेर्लेकर यांच्या समवेत एका ऐतिहासिक क्षणाची माहिती देण्यासाठी उभं करत आहोत. 28 वर्षाला फक्त 10 दिवस कमी असणारी ही कोल्हापूरची स्वागत कमान आपा जमीनदोस्त होणार आहे. आज रात्री 10 पासून ही कमान पाडण्यासाठीचं यंत्रणा सुसज्जपणे झालेली आहे. ट्रॅफिक असतील, पौडी विभाग असेल, नंतर बांधकाम खातं असेल, या सर्वांनी यासाठी बोललेलं आहे. या कमानीचा इतिहास बघता ही कमान 15 नोव्हेंबर 1997 साली तत्कालीन राजाराम कारखान्याचे चेअरमन आणि महानगरपालिकेचे सत्ताधारी महादेवराव महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. तत्कालीन महापौर प्रल्हाद चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि त्यावेळीचे आयुक्त शैलेश कुमार शर्मा यांच्या उपस्थितीत ही कमान झाली होती. या कमानीच्या नंतर ती फारच धोकादायक झालेली आहे अशी माहिती पुढे आली. विविध माध्यमातून त्यावर आवाज उठवला गेला आणि राजेश क्षीरसागर यांनी यासाठी 3 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे आणि या ठिकाणी नवीन अद्ययावत अशी कमान होणार आहे. आणि ही कमान आता या ठिकाणी पूर्ण होत आहे. या कमानीचे आणखी पैलू आहेत. त्यावेळी नगर अभियंता होते DS भोसले, सहाय्यक अभियंता अमर सासने, पिंटू सखाले सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होते पोवाळेचे आणि सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत यावेळी ही होती. मेचके यावेळी सहआयुक्त होते, सभापती गौतम जाधव, उपमहापौर आता जे परत एकदा आपल्या राजकारणात सक्रिय आहेत ते विक्रम चरक आणि शहर सुधारणा सभापती गीता शिर्के आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही कमान 15 नोव्हेंबर 1997ला उभारण्यात आली होती आणि ती आज जमीनदोस्त होत आहे. आणि कोल्हापूरच्या तब्बल 30 वर्षाचा हा 28 वर्षाचा इतिहास जमा होणार आहे. नंदकिशोर कुंभार या ठिकाणी अधिकारी आपल्याबरोबर आहेत. या सर्वाची जी तयारी झालेली आहे महानगरपालिकेची आहे, पौडी विभागाची आहे, पोकलँड आलेले आहे. त्यात महत्त्वाचं एक ट्रॅफिक डायव्हर्शन होणार आहे. तर कशी व्यवस्था आहे ती सगळी? कोल्हापूर शहरामध्ये आज रोजी कमान रात्री 2200 वाजल्यापासून पाडण्यास सुरुवात करणार आहेत. त्या पर्यायी मार्गाचा कोल्हापूर येणाऱ्या वाहनाने पर्यायी मार्गाचा उजगाव मार्गे उजळेवाडी मार्गे कोल्हापूर शहरात प्रवेश करावा आणि बाहेरून जाणारे कोल्हापुरातून शहरातून बाहेर जाणाऱ्या लोकांनी वाहनाने सीए मार्गे बावडा सीए मार्गेचा वापर करण्यात यावा. आणि ट्रॅफिक कर्मचारी 7 नेमलेले आहेत आणि होमगार्ड 9 नेमलेले आहेत. तरी नागरिकांनी शहर वाहतूक शाखेस व महानगरपालिकेत सहकार्य करावे. हे कितीपर्यंत काम संपेल असं वाटतं तुम्हाला सगळं? तरी पहाटे 5पर्यंत काम संपले असे वाटत आहे. काम संपेपर्यंत ट्रॅफिकचं सर्व यंत्रणा या ठिकाणी कार्यरत असणार आहे. नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिकची यंत्रणाही या ठिकाणी सर्व कार्यरत असणार आहे. या दोन्ही पर्यायी मार्गाचा आज रात्रभर सर्वांनी उपयोग करावा असं आवाहन शहर वाहतूक शाखेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. धन्यवाद.